हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता रिसेंटली म्हणजेच 10 मिनिटं आधी माझ्यासोबत एक किस्सा घडलेला. मी तुम्हाला सांगू इच्छिते. नाऊ इट्स 10:35 पीएम. ओके. तर मी व्हॉईस ओव्हर देते आणि मी वरच्या रूममध्ये म्हणजे लाइक आमचा हाऊस आहे. सो मी वरती आले व्हॉईस ओव्हर देण्यासाठी आणि खाली पप्पा वगैरे पण आलेले. सो सगळ्यांचं असं डिस्कशन वगैरे चालू आहे. तर मी बस दरवाजाच्या बाहेर जाऊन बोलली त्यांना, की "अरे थोडं हळू बोला ना यार, मला व्हॉईस ओव्हर द्यायची." आणि दे वर लाइक, की भाई माझे पप्पा लिटरली मला बोलतायत, "तू दरवाजा लावून घे ना." आणि तुम्ही विचार करत असाल, की ही गोष्ट ऐकून हिला एवढा काय आनंद होतोय. बट लिटरली गाईज मी सांगते तुम्हाला, जर माझे जुने व्ह्यूअर्स असाल तर माहिती पण असेल, मी खूपदा माझं फ्रस्ट्रेशन ब्लॉगच्या थ्रू व्हॉईस ओव्हरने बोलायची पण, की यार असं-तसं. बट आता मी ते बंद केलंय कारण खरंच एक काळ, एक वेळ अशी होती, की मी व्हॉईस ओव्हर इतकी लपून द्यायची. म्हणजे कधी बाथरूममध्ये, कधी गच्चीवर जाऊन. म्हणजे तो वेळ असा मी काढलेला. कारण माझ्या पॅरेंट्सला अजिबात नव्हतं आवडत याच्यामध्ये मी काही करावं म्हणून. सो बेसिकली आय वॉन्ट टू से की धिस इज ऑल द आर्ट ऑफ एक्सेप्टन्स. म्हणजे त्यांनी एक्सेप्ट करून घेतलेलं आहे फक्त आणि फक्त माझं जिद्दमुळं आणि माणसामध्ये ना जिद्द असलीच पाहिजे. कारण जर तुम्हाला तुमच्यामध्ये ती जिद्द नसेल ना, त्या गोष्टीला असं एकदम पाहिजेल म्हणून, नाही मला हे पाहिजेलच, नाही मी हे करेलच, तोपर्यंत ती गोष्ट तुमच्या सत्यात उतरणार नाही. पण हां, या सर्व फेजमध्ये एक गोष्ट सर्वात पहिले येते म्हणजे स्वतःवर विश्वास. बिलीव्ह इन युअरसेल्फ. जर तुम्ही ठरवू शकतात ना, की मी हे करेल, तर ते होणारच. जिद्द ठेवा बस. लोकं काय बोलतायत त्याच्याकडे दुर्लक्ष द्या. कारण मला पण खूप लोकं बोलतात, "खूप जिद्दी आहे तू, खूप हट्टी आहे." बट आता मला ना त्याच्यावर इतकं प्राउड फील होतंय, की हां, मी आहे हट्टी. कारण मी जे विचार करते, मी ते सत्यात उतरून पण दाखवते. स्वतःच्या कॅरेक्टरसोबत लॉयल राहा आणि तो लॉयलपणा इतका असू द्या, की तुम्हाला हे समजलं पाहिजे, की समोरचा व्यक्ती तुम्हाला बघू नाही शकत, पण वरचावाला बघतोय. अँड धिस इज हाऊ आय कन्व्हर्टिंग माय सेल्फ फॉर अ मोटिव्हेशनल स्पीकर. ओके, बस. आजच्यासाठी एवढंच. ॲक्चुअली मला हे सर्व काही बोलायचं पण नव्हतं. मी तर माझं व्हॉईस ओव्हर जे आहे ते रुटीन शेअर करणार होती. पण आता हे अचानक असं घडलेलं तर माझ्या डोक्यात जे चालू होतं मी ते बोलणं प्रिफर केलेलं. बरं, तर आज क्लासमध्ये ना फक्त प्रॅक्टिस झालेली. जी मी काल साउथ ब्रेड शिकली होती, मेसी ब्रेड, तीच आज आम्ही कंटिन्यू केलेली. आणि आज मी खूप साऱ्या बाया लोकांना भेटलेली. म्हणजे पहिल्या पण क्लिपमध्ये तुम्हाला दिसली असेल एक गोडुली मुलगी, नंतर ह्या दोघी पण खूप क्यूट आहे यार. अगेन नेल पेंट लावणं हे ग्रूमिंगमध्ये कंपल्सरी आहे. सो मला लावावं लागलं. तसं मला आवडत नाही फारसं काही. बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग. डू लाइक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब.